दिवाळीच्या फराळाची कल्पना करा. त्यात एक पदार्थ असा आहे जो बाहेरून मस्त कुरकुरीत असतो पण आतून अगदी थोडासा मऊ. वरून पांढरी शुभ्र खसखस लावलेली आणि तोंडात टाकताच ती गुळाची आणि तांदळाची चव. आहा, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय अनारशाबद्दल, भारताच्या एका खास सोनेरी मिठाईबद्दल. तर मग चला जरा जवळून ओळख करून घेऊया या पदार्थाची. हा अनारसा नक्की आहे तरी काय? आता बघा, ऐकायला तर हे अगदी सोपं वाटतं नाही का? फक्त तांदळाचं पीठ, गूळ आणि खसखस, बस. पण खरं सांगायचं तर ह्या 3 साध्या सरळ गोष्टींमधून जी एक अप्रतिम चव तयार होते ना, त्यातच तर याची खरी जादू आहे. म्हणजे अनारसा खाताना नक्की काय फील येतो? सगळ्यात आधी ती गुळामुळे येणारी गडद कॅरेमलसारखी गोडी. मग येतो तो कुरकुरीतपणा, कारण तो तुपात किंवा तेलात मस्त सोनेरी तपकिरी रंगावर तळलेला असतो. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे वर लावलेली खसखस किंवा तीळ, जी एक मस्त खमंग चव देते. म्हणजे काय तर एकाच घासात गोड, कुरकुरीत आणि खमंग असा एक जबरदस्त त्रिवेणी संगम. पण मग प्रश्न पडतोच की ही इतकी भारी, इतकी वेगळी चव येते तरी कुठून? ह्याचं सगळं रहस्य आहे ना, ते त्याच्या बनवण्याच्या पद्धतीत दडलंय. बघा, ही एक कलाच आहे आणि त्यासाठी ना खूप संयम लागतो. सुरुवात होते तांदळाचं पीठ आणि गूळ एकत्र करून पीठ भिजवण्यापासून. पण खरी गंमत तर पुढे आहे. हे पीठ आहे ना, ते तसंच काही दिवसांसाठी आंबायला ठेवलं जातं. आणि हीच ती स्टेप आहे ज्यामुळे अनारशाला त्याचा तो खास सुगंध आणि ती किंचित आंबट गोड चव मिळते. अशी चव जी दुसऱ्या कुठल्याच मिठाईत सापडत नाही. आणि मग एकदा का पीठ तयार झालं की त्याच्या लहान चकत्या करून खसखस लावून त्या मस्त तळल्या जातात. पण ऐका, अनारसा म्हणजे फक्त एक गोड पदार्थ एवढंच नाहीये. त्याला एक खूप मोठी सांस्कृतिक ओळख आहे. आणि ही ओळख खास करून जोडलेली आहे दिवाळीच्या सणाशी. खास करून महाराष्ट्रात दिवाळीचा फराळ अनारशाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, ही तर कल्पनाच करता येत नाही, बरोबर? देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अनारसे अर्पण करण्याची छान परंपरा आहे. आणि यामुळेच हा पदार्थ फक्त खाण्यापुरता किंवा चवीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आणि गंमत सांगू, हा अनारसा काही एकटा नाहीये. असं समजा की याचं एक मोठं कुटुंब आहे जे संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे. म्हणजे त्याचे भाऊबंद आहेत जे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात, पण त्यांचं मूळ ते एकच आहे. हे बघा, किती इंटरेस्टिंग आहे. बिहारमध्ये गेलं तर याच पदार्थाला हिल्सा म्हणतात. खाली कर्नाटकात त्याला कज्जया म्हणून ओळखतात. उत्तरेकडे गढवालमध्ये गेलं तर आरसे आणि पूर्वेला ओरिसामध्ये अरिसा पिठा. म्हणजे बघा, नावं वेगवेगळी आहेत, कदाचित बनवण्याच्या पद्धतीतही थोडाफार फरक असेल, पण मूळ कल्पना, तो गाभा, तो मात्र एकच आहे. तांदूळ आणि गुळापासून बनवलेली एक अप्रतिम गोडी. तर हे सगळं पाहण्यावर एक विचार खरंच मनात येतो की आपला देश इतका मोठा आहे, इतकी विविधता आहे, तरीही या सगळ्या मिठाईंना एकत्र जोडणारा समान धागा कोणता असेल? म्हणजे बिहारमधला हिल्सा आणि कर्नाटकातला कज्जया यांना जोडतं तरी काय? मला वाटतं कदाचित तो धागा म्हणजे सणांचा आनंद. आणि तो आनंद एकमेकांना असे गोड पदार्थ देऊन साजरा करण्याची आपली एक सुंदर गोड परंपरा, नाही का?